मिळाला आहे. तर आजच्या परफॉर्मन्स बद्दल काय बनशील? गेले 2 मॅचेस झाल्या त्या परफॉर्मन्स म्हणजे विशाल आमचे सर्वच चांगले खेळलेले आहेत. बॉलिंग साईड पण चांगले झालेले आहे, बॅटिंग पण चांगली केली आहे योगेशनी विशालनी यांनी. आणि कमिटीचं आयोजन पण थोडं चांगलंच आहे. पहिल्यांदा बघितलं आहे भगवा चषक. असं झालं पाहिजे प्रत्येक वेळी. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. वागेश्वरी धोकोडे संघ येथे मात्र त्यांचे दोन्ही सलामीचे फलंदाज येथे मैदानात अवतरित झाले. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स कडे वळणार आहोत. एक महत्वपूर्ण लढत. धन्यवाद सौरभ. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. भाविक 11 गावदेवी धोकोडे विरुद्ध वागेश्वरी धोकोडे. दोन्ही संघांना समान शुभेच्छा. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण लढत आहे. दोन्ही संघांचा या स्पर्धेतील निश्चय असणार निर्धार असणार आहे की हा सामना जिंकून बक्षीसपात्र फेरीत प्रवेश करायचा आहे. आणि प्रथम क्रमांकाच्या चषकावर या दोन्ही संघांची नजर आहे. किंबहुना इथे भाग घेणाऱ्या सर्व संघांची या आकर्षकाच्या चषकावर नजर आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय 33,000 रुपये रोख आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकासाठी 22,222 रुपये आकर्षक चषक. तिसऱ्या क्रमांकासाठी 11,000 पेक्षा 11 रुपये रोख आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर मालिकावीर असे आकर्षक किताब देण्यात येणार आहेत. आणि ह्या किताबांसाठी आपण पाहतोय सर्वच खेळाडू उत्सुक आहेत. त्याच पद्धतीने ते आपला खेळ इथे प्रदर्शित करतायत. पाहूया या सामन्यात काय घडतंय. महत्वपूर्ण लढतीच्या पहिल्या सत्रासाठी घेऊन जातो मी आपल्याला माझे साथी समोरचक मित्र सौरभ भुरे यांच्याबरोबर. सौरभ, ओव्हर टू यू. धन्यवाद. प्रितेश आणि विशालची जोडी मैदानावरती गेले. धन्यवाद निनाद. तत्पूर्वी पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेमध्ये मी सौरभ भुरे मनपूर्वक स्वागत करतोय. आमची टेक्निशियन टीम पूर्णपणे आपण पाहतोय मॅचचं कव्हरेज देण्यासाठी रेडी झालेत. कॅमेरामन हर्षल पाटील, व्हिडिओ टेक्निशियन आपण पाहतोय स्कोरर कुशल मैटम आणि ऋतिक खारकर. त्यानंतर आपण पाहतोय मुख्य गुणलेखक रुपेश भगत. पंच आपण पाहतोय अनिलजी मोरे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रणय मोहिते. या पंचांचं सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतोय. या मान्यवरांचं सुद्धा मी माझ्या शब्द सुमनाने भगवा चषक 2022 पर्व दुसरं या क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. येथे मात्र आपण पाहूया येथे दुसरा संघ कोणता दाखल होणार. पहिला संघ कालच्या दिवसामध्ये नागेश्वर आवाज संघ समीर पारकरची जबरदस्त खेळी आपण मैदानावरती पाहिली कालच्या दिवसामध्ये. आजच्या दिवसामध्ये विशाल सुखदरीची आपण जबरदस्त खेळ पाहिला. संकेत नाईकची सुद्धा आपण बॅटिंग पाहिली. ऋषिकेश जयवंत येतो गोलंदाजीसाठी. जयवंतच्या हातात आपण पाहतो येथे चेंडू सोपवलाय. समोर फलंदाज ज्याच्या दोन्ही बॅटमधून दोन्ही मॅच मध्ये अगदी जबरदस्त धावा आल्या होत्या. दोन्ही मॅच मध्ये त्याने नाबाद खेळी केल्यात. एका मॅच मध्ये मॅच विनरची भूमिका, टर्निंग पॉइंट वरती त्याने षटकार ठोकले होते. असा फलंदाज विशाल सुखदरे ऑन द स्ट्राईक. जयवंतचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. अनिलजी मोरे यांचा इशारा आलाय. धावफलकावरती एक अवांतर स्वरूपाची धाव मिळते आणि पहिलीच धाव येथे मात्र आपण पाहतोय अवांतर स्वरूपाने लागले. 16 मार्च आज स्पर्धेचा हा अंतिम दिवस. भगवा चषक 2022. विशाल सुखदरेने ह्या चेंडूला हलक्या हाताने फटका खेळलाय. चेंडू गेलाय कव्हर रिजन मध्ये. स्वतः गोलंदाज येथे चेंडू पर्यंत पोहोचताय. तोपर्यंत एक धाव मिळते. 2 धावा धावफलकावरती लागतायत. तसेच विनंती करतोय सन्माननीय प्रदीपजी मात्रे शिवसेना शाखा प्रमुख मांडवा यांना कृपया विनंती करतोय की आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय नितेश कडू आपली जरूर येथे वाट पाहत आहेत. व्यासपीठावरती आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. मी मनपूर्वक स्वागत करतोय आपलं. यावेळचा चेंडू बॅटची एज जरूर लागली होती, मोठी एज लागली होती. विकेट किपरच्या चेंडू हाताला लागून चेंडू गेला डिक्लर परिसरामध्ये. जीवदान मिळतं प्रितेश मात्रेला. 2 मॅच मध्ये प्रितेश मात्रेकडून म्हणावा तसा खेळ येथे झाला नव्हता, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनल मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून येथे मात्र धावा निघणार का? पाहूया. राईट आर्म द विकेट जयवंत. प्रितेशने यावेळेला एक फटका चांगला मारलाय. चेंडू कॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू इशारा आलाय. चेंडू सीमा पार, षटकार.
धन्यवाद. अंपास षटकार आहे की चौकार? षटकार. ओके, षटकार येतोय प्रितेश मात्रेने. येथे मात्र आपण पाहतोय आपला क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. षटकाराने 9 धावा धावफलकावरती लागतायत. पुन्हा एकदा जयवंत. यावेळचा चेंडू बॅक टू द बॉलर, फटका खेळलाय, कमबॅक केलाय गोलंदाज जयवंतने. उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. हलक्या हाताने फटका खेळण्याचा फलंदाजाचा हा प्रयत्न प्रितेश करतोय. प्रितेशने एक षटकार मारलाय. संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती लागले. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये. पाहूया हा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहतोय येथे एसट्यांच्या वरून थोडासा गेलाय. विकेट किपर विशाल आपण पाहतोय येथे प्रितेशचा झेल सोडला होता आणि त्याच प्रितेशने येथे मात्र षटकार लगावला होता. हेच मित्रांनो चित्र असतं मैदानावरती. ज्या ज्या वेळेला फलंदाजाचा झेल सुटला जातो तो फलंदाज येथे मात्र आपल्या जीवदानाचा येथे मात्र या षटकाराने फायदा उचललाय. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील जयवंत, राईट हॅम ओव्हर द विकेट. यावेळेला लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी येथे मात्र नक्कीच जाणवते. हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. लेग ग्लान्स पद्धतीने हा फटका खेळायचा होता फलंदाज प्रितेशला, परंतु पायावरती आदळतोय. पहिलं षटक पूर्ण झाल्याची घोषणा पंचांकडून होते. 10 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या षटकाचा येथे मात्र खेळ पूर्ण होतोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण, 10 धावा धावफलकावरती लागल्या. तर दुसऱ्या षटकासाठी पाहूया इथे कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण केलं जाते. तत्पूर्वी विनंती असेल नागेश्वर आवाज संघाला आपण येथे आल्याची उपस्थिती आमच्यापर्यंत नोंदवायची आहे. यस, ओके. समीर पारकर यांनी इशारा जरूर केलाय. धन्यवाद समीर. वळतो पुन्हा एकदा मैदानावरती. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी येथे कर्णधार स्वतः गोलंदाजीसाठी आलेत. आपण पाहतोय इथे 40 च्या आसपास इथे रोखण्याचं त्यांचं इथे टार्गेट आहे. कारण की आपण पाहिलं जर वागेश्वरी धोकोडे संघाचं हे प्रॅक्टिसचं मैदान आहे आणि प्रॅक्टिसचं मैदान असल्या कारणामुळे आपण पाहतोय इथे विशालचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत नाईक, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू, पुलचा फटका लगावलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येथे 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. स्वतः येथे गोलंदाजापर्यंत चेंडू घेऊन आलाय. तोपर्यंत 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली. धावसंख्या 1 ने वाढली. 11 धावा धावफलकावरती वागेश्वरी धोकोडे संघाच्या. नुकत्याच आलेल्या प्रेक्षकांना कळवतोय क्वार्टर फायनलचा हा सामना आहे मित्रांनो. वागेश्वरी धोकोडे विरुद्ध भाविक 11 गावदेवी धोकोडे या 2 संघांमध्ये हा क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय. विशालचा यावेळेला बिहाइंड विकेट फटका खेळलाय. चेंडू मात्र गेलाय डिक्लर परिसरामध्ये. फ्रंट ऑफ द विकेट फटके मारावे लागणार आहेत, परंतु आपण पाहतोय इथे मात्र संकेतने स्ट्रेंथ आखली आहे की शॉर्ट पिच स्वरूपाची गोलंदाजी करायची, जेणेकरून फलंदाजांना येथे बिहाइंड विकेट मारण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती लागतायत. 12 रन्स इन स्कोर बोर्ड. 12 धावा इथे धावफलकावरती लागल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट इथे मारा करतोय गोलंदाज. पाहूया पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज संकेत. या षटकामध्ये नक्कीच त्याला प्रभावी मारा करावा लागणार आहे आपल्या संघाला. विशालला इथे मात्र बीट केलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि ह्याच टप्प्यावरती आपण पाहतोय नेहमी गोलंदाजी पाहायला मिळते, ती म्हणजे संकेत नाईकची. चांगली गोलंदाजी येथे पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती येथे आपण पाहतोय गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतोय संकेत आपल्या बॉलिंग मार्क वरती आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळचा चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली होती. वाईटचा इशारा पंच करतायत. वाईट प्लस ओके, डिक्लरचा इशारा. बोनस मिळतोय. धावसंख्या वाढले. धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 14 धावा धावफलकावरती लागतायत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती येत असताना
भगवा चषक 2022 क्वार्टर फायनलची ही लढत संकेत नाईक विशालचा इथे मात्र फटका फसतोय. चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने इथे मात्र झेल सोडलाय. चेंडू मात्र गेलाय डिक्लर परिसरामध्ये. धावसंख्या इथे मात्र धावफलकावरती 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती इथे लागल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय येथे संकेत नाईक गोलंदाजी करतोय. विशाल सुखदरे मात्र एका धावेवरती आपण पाहतोय येथे धावफलक हलथं ठेवण्याचं काम करतोय. परंतु मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो मोठा फटका इथे विशालच्या बॅट मधून निघतोय का पाहूया. विशालचा यावेळी आपण पाहतोय फटका चांगला नाहीये. चेंडूवरती मात्र एकच धाव मिळते, ती म्हणजे डिक्लर स्वरूपाची. धावसंख्या 1 ने वाढले. 16 धावा धावफलकावरती येथे लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय आपल्या बॉलिंग मार्क वरती आलाय संकेत नाईक. या षटकामध्ये एक वाईट चेंडू टाकला, परंतु आपण पाहतोय कोणताही मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलेला नाहीये. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. विशाल सुखदरेच्या बॅट मधून येथे मात्र मोठा फटका. चेंडू गेलाय डीप. येथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळतोय. संघासाठी धावा इथे मात्र नक्कीच वाचवल्यात. षटक समाप्त झाल्याची घोषणा पंचांकडून होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण. विशालला इथे मात्र जीवदान मिळालंय. कॅच पकडता आलेला नाही. धावसंख्या मात्र धावफलकावरती कोणताही गडी न गमावता 18 धावा येथे मात्र धावफलकावरती लागतायत. 18 धावा येथे धावफलकावरती लागल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहूया येथे आपल्या बॉलिंग मार्क वरती कोण येतोय. भाविक 11 गावदेवी धोकोडे. केतन मात्रे यांनी आपण पाहतोय स्पॉन्सर केलेला हा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बागेश्वरी धोकोडे. या संघाने सुद्धा आपण पाहतोय एक चांगला परफॉर्मन्स आजच्या दिवसातील खेळामध्ये आपण दिलाय. विशाल सुखदरे असतील, गोलंदाजीमध्ये प्रितेश असतील, त्यानंतर विकेश असतील. फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर योगेश गोठणकरने सुद्धा मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. आपल्या संघाला आपण पाहतोय येथे दुसऱ्या मॅच मध्ये जिंकून देण्यामध्ये मोलाची भूमिका साकारली होती, म्हणून त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. तर वळतो पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय संघाचं स्पॉन्सर येथे मात्र गोलंदाजीसाठी आलेत केतन मात्रे. वाकलनचा केतन मात्रे येथे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. समोर फलंदाज आपण पाहतोय प्रितेश मात्रे. प्रितेश मात्रेच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार आपण पाहायला मिळाला. वैयक्तिक 8 धावांवरती खेळतोय, तर विशाल वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 18 धावा येथे मात्र धावफलकावरती लागले. राईट आर्म राऊंड विकेट केतन. केतनचा पहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसळी घेतली आहे. विशाल येथे मात्र किपिंग करतोय. चांगला चेंडू म्हणतोय. येथे मोठे फटके जरूर मारावे लागणार आहेत. 2 षटकांमध्ये कमीत कमी 40 पेक्षा अधिक धावा येथे धावफलकावरती लावणं गरजेचं आहे. 18 धावाच धावफलकावरती येथे लागल्यात. मोठे फटके येथे मात्र मारावे लागणार आहेत फलंदाज विशाल आणि प्रितेश याला. अजूनही एकही विकेट्स मात्र गेलेली नाहीये. पाहूया हा चेंडू. यावेळचा फुलटॉस चेंडू डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक जयवंत चेंडू खाली तैनात. झेलबाद स्वरूपात फलंदाज बाद. धन्यवाद. एक लॉफ्ट स्ट्रोक जरूर खेळला होता. अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला एलिव्हेशन मात्र खूप कमी मिळालं होतं आणि लॉंग मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक जयवंतने येथे मात्र झेल पकडलाय. प्रितेश बाद होतोय. प्रितेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येथे मात्र अवतरित होतोय योगेश गोठणकर. 28 धावांची खेळी केली होती मागच्या मॅच मध्ये. 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु विशालची बॅट अजूनही मैदानावरती शांत आहे. यावेळचा फुलर लेन चेंडू कार्पेटच्या आधारावरती फटका खेळलाय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. संकेत नाईक चेंडूवरती पोहोचतायत. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट दोन्ही फलंदाजांनी येथे केली आहे. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती लागतायत. केतन मात्रे या षटकामध्ये मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय इथे योगेश गोठणकर स्ट्राईक एंड वरती आलाय.
योगेश गोटणकर कडून अपेक्षा असेल मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येथे आपल्याला मात्र पाहायला मिळतील का? मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे वागेश्वरी धोकोडे संघासाठी. तर पाहूया केतनचा हा चेंडू. यावेळा योगेशचा लॉफ्ट केलेला फटका, चेंडू गेला आपण पाहतोय वाडेश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहेत. येथे मात्र थ्रो चुकीचा झालाय. बॅकअप मात्र व्यवस्थितरित्या मिळत नाहीये. तोपर्यंत 2 धावा येथे मात्र स्कोर शीट वरती वाढतायत. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 21 रन्स इन स्कोर बोर्ड. 1 विकेट डाउन बाय वागेश्वरी धोकोडे. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस बाय 1 डिलिव्हरी रिमेनिंग. शेवटचा माफ करा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 चेंडूंवरती पाहूया इथे योगेश गोठणकर एखाद तरी मोठा फटका त्याच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. तरच 40-45च्या आसपास एक धावसंख्या धावफलकावरती येऊ शकते. अंतिम दिवस आपण पाहतोय महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी. योगेशचा फटका, चेंडूला उंची जास्त आहे, लांबी खूप कमी आहे. गोलंदाज केतनने ते मात्र अफलातून झेल पकडलाय. फलंदाज योगेश गोटणकर बॅक टू द पॅव्हलियन. केतन मात्रेने मात्र आपण पाहतोय वाखलनच्या केतन मात्रेचा आपण पाहतोय इथे आदर्श जरूर घेतलाय. चांगली गोलंदाजी करायची आहे, चांगली फलंदाजी करायची आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करायचं आहे. अफलातून येथे वेल जज कॅच पाहायला मिळाला केतन मात्रेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज येथे मैदानात अवतरित झालेत. जितेंद्र आपण पाहतोय येथे फलंदाजीसाठी. विशाल सुखधरेची बॅट अजूनही आपण पाहतोय मैदानावरती शांत आहे. शेवटचा चेंडू या षटकातील राईट आर्म राऊंड विकेट. केतन मात्रे गोलंदाजी करतोय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळलाय. चेंडू वरती मात्र आपण पाहतोय इशारा पंचांच्या माध्यमातून. आपण पाहतोय अंपायर्स प्लीज या चेंडूवरती फलंदाज बाद आहे. अंपायर्स प्लीज आपला निर्णय काय आहे?
चला चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच चला प्रितेश म्हात्रे, चला सामन्याला सुरुवात करा. तर मी विनंती करतोय सन्माननीय रमेश म्हात्रे, आपण कृपया प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मनपूर्वक स्वागत करतोय भगवा चषक. चला सामन्याला सुरुवात करा. पंच अनिलजी मोरे, चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. 21 धावा धावफलकावरती लागतायत. नवीन फलंदाज आपण पाहतोय इथे मैदानावरती गेलाय. शेवटचे षटक हाणामारीचे षटक, आणि या हाणामारीच्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया स्ट्राईक एंड वरती फलंदाज. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये खेळलाय. चेंडू मात्र गेलाय डिक्लर परिसरामध्ये, घोषित परिसरामध्ये. इथे मात्र चेंडू जातोय. धावसंख्या 1 ने इथे वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 22 धावा. फलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश मैदानावरती आलाय. तर नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय जितेंद्र. अजूनही आपण पाहतोय येथे 40 पर्यंत धावा बनवण्याची संधी आहे. फलंदाजांना इथे मात्र मोठे फटके मारावे लागणार आहेत. येथे संघाचे कर्णधार आपण पाहतो ऋषिकेश मैदानावरती गेलेत. तर ऋषिकेशच्या बॅट मधून धावा कशा पद्धतीने येतात पाहूया. यावेळेला ऋषिकेशने उडवलाय चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. गणगणित खणखणीत षटकार. येथे फुलटॉस चेंडू गिफ्ट दिले फलंदाजाला, आणि ते गिफ्ट येथे मात्र दोन्ही हाताने स्वीकारलंय. या 6 धावांनिशी मोठ्या फटक्याची गरज होती. तो फटका इथे मात्र ऋषिकेशच्या बॅट मधून आलाय. 28 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा हळूहळू आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला. पंच वाईटचा इशारा करतायत. अवांतर स्वरूपाची धाव येथे 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे ते 29 धावा. 35 ते 40च्या घरामध्ये येथे स्कोर शीट वरती धावसंख्या न्यावी लागणार आहे. ऋषिकेश यावेळचा फटका इथे मात्र बिहाइंड द विकेट खेळतोय. फ्रंट ऑफ द विकेट मारावे लागणार आहेत. एकच धाव मिळते. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 3 चेंडूंवरती कमीत कमी 2 तरी मोठे फटके मारावे लागणार आहेत ते फलंदाज ऋषिकेशला. कर्णधार इनिंग इथे मात्र करावी लागणार आहे. कॅप्टन नॉक्स त्याला इथे मात्र जरूर दाखवावं लागणार आहे. तर या 3 चेंडूवरती पाहूया 40 पर्यंत धावसंख्या धावफलकावरती लावली तर एक सामन्यामध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. कारण की भाविक 11 गावदेवी धोकोडे संघ आपण जर पाहिला तर त्यांच्याकडे सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे. बोलतो पुन्हा एकदा विशाल. ऋषिकेश या चेंडूवरती मात्र आपण पाहतो बीट झालाय. चांगली गोलंदाजी येथे मात्र विशालच्या माध्यमातून. षटकार मारल्यानंतर 2 चेंडूवरती त्याने चांगला कमबॅक केलाय. मोठ्या फटकापासून जरूर वंचित ठेवलाय ऋषिकेशला. या 2 चेंडूवरती आपण पाहतोय तर 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील या इनिंग मधील.
यावेळचा चेंडू आपण पाहतोय पॅड वरती जरूर आदळलाय, परंतु आपण पाहिलं तर हलकाच अपील केला होता. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय. 31 धावा धावफलकावरती येथे लागतायत. तर पाहूया एक मोठा फटका मारून 37 धावा धावफलकावरती लावून 38 धावांचा येथे टार्गेट. मात्र फलंदाज या मोठ्या फटक्यानेशी एक चांगला पहिल्या इनिंगचा खेळ फिनिश करतोय का पाहूया. क्रिकेटचा हा आपण पाहतोय खेळ सर्वांच्या आवडीचा असा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. राईट मोर द विकेट विशाल जितेंद्र ह्या चेंडूवरती मात्र बीट होतोय आणि फलंदाज येथे मात्र आपण पाहतोय रनआउटचा खतरा समोर असेल, परंतु होतो खतरा येथे मात्र आपण पाहतोय वागेश्वरी धकोडे संघाला बसतोय आणि 4 षटकांचा येथे खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा येथे मात्र धावफलकावरती लागतायत. धन्यवाद डीजे मास्टर. तत्पूर्वी आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित रमेश म्हात्रे यांचा आपण पाहतोय यथोचित असं सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतोय सदस्यांना की आपण प्लीज सन्माननीय रमेश म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. नितेश कडू फाउंडेशन आयोजित भगवा चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण पाहतोय आवर्जून उपस्थिती दर्शवली. या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी येथे आपण आलात, त्याबद्दल आपण पाहतोय इथे मी मनपूर्वक मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. भगवा चषक 2022 सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आणि सुंदर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते, जी क्वार्टर फायनलची लढत जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहतोय 4 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण जर पाहिलं कर्णधार संकेतने आपण सांगितलं होतं, आपण त्याची वेळ आपण पाहिलं तर त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यामध्ये त्याने सांगितलं होतं 40च्या आतमध्ये आमचा रोखण्याचा प्लॅन आहे आणि त्या प्लॅनमध्ये आपण पाहतोय त्यांना इथे मात्र यश मिळालंय. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती, धावफलकावरती 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय 8 धावा आल्या होत्या, परंतु केतन मात्रेने चांगली गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय विशालवरती एक षटकार जरूर मारला, परंतु त्याने सुद्धा आपण पाहतोय इथे 10 धावा खर्च केल्या. त्या आधारावरती 31 धावा धावफलकावरती लागल्या. केतनचं षटक खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये आपण पाहतोय रंगतदार ठरलं. येथे रमेश म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. मनपूर्वक त्यांचं इथे स्वागत करतोय. तसेच आपण पाहतोय येथे व्यासपीठावरती मुंबईवरून आलेले आपण पाहतोय पाहुणे या स्पर्धेसाठी सुद्धा आपण पाहतोय त्यांनी उपस्थिती दर्शवली. काजल ताईंचा इथे आपण पाहतोय सन्मान करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय की ताईंना विनंती करतोय की आपल्या हस्ते काजल ताईंचा येथे आपण यथोचित असं सन्मान करायचा आहे. सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, सुंदर असं हे व्यासपीठ आपण पाहतोय. येथे जुईली ताईंच्या हस्ते आपण पाहतोय काजल ताईंचा येथे सन्मान केला जातोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय गेले 2 दिवस येथे अनेक मान्यवरांनी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेत. या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती प्रेक्षणीय दिली आहे, त्याबद्दल येथे सर्व मान्यवरांचं आणि उपस्थित व्यासपीठावरती मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बोलतोय पुन्हा एकदा मैदानावरती क्वार्टर फायनलची ही लढत आहे. त्यानंतर आपण पाहतोय महत्त्वपूर्ण सामने पाहायला मिळतील, परंतु दोन्ही संघ येथे विजयापासून आपण पाहतोय बक्षिसापासून 1 पाऊल दूर आहेत. तर बोलतोय पुन्हा एकदा निनाद कदम यांच्याकडे 32 धावांचं लक्ष आहे. ओ टू द निनाद. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. प्रथमतः दोन्ही संघांना शुभेच्छा. कारण दोन्ही संघ जसं तू म्हणालास 1 पाऊल दूर आहेत बक्षिसापासून. भाविक 11 गावदेवी धोकोडे विरुद्ध वागेश्वरी धोकोडे या 2 संघांमध्ये सामना रंगतोय. नाणेफेकीचा कौल लागला होता गावदेवी धोकोडे संघाच्या बाजूने.
गोलंदाजी करताना त्यांनी चांगली कामगिरी केली. 31 या धावसंख्येवर रोखून धरलं वागेश्वरी धोकडे संघाला. 32 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहतोय सलमेरांच्या भूमिकेत विशाल म्हात्रे. स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ते मुस्तफा या खेळाडूला. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आली होती. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी स्वरूपाच्या धावा आल्यात. प्रितेश म्हात्रे येतोय वागेश्वरी धोकडे संघाकडून प्रथम षटक घेऊन. पहिल्या षटकात त्यांनी चांगली सुरुवात केली आणि काहीसा गडबडताना गोंधळताना आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवरती ते फलंदाज विशाल म्हात्रेला. विशालचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ते फसतोय. चेंडू हवेत झेल टिपण्यास मात्र क्षेत्ररक्षक असफल ठरतोय आणि त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. आपण पाहिले सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात आहेत आणि त्यामुळे झेल उंच हवेत उडाला होता. जर मिडॉनच्या क्षेत्रावरती एखादा क्षेत्ररक्षक तैनात असता तर थेट त्याच्या हाती चेंडू आला असता. तिसऱ्या चेंडूवरती पण पाहतोय 2 धावा घेतल्या जात आहेत. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली 4 धावा. प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी राखायची. हा सामना जिंकण्यासाठी भाविक 11 गावदेवी धोकडे संघाला. यावेळेस कव्हरच्या लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका थेट चेतीशल निवडलाय फलंदाज विशाल म्हात्रे. बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय या स्पर्धेत कालच्या दिवशी अव्वल दर्जाचा खेळ करून 8 संघांमध्ये नागेश्वर मित्रमंडळ आवाज संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केलाय. त्याचबरोबर आपण पाहतोय आजच्या दिवसात जिंकणारा संघ या सामन्यात जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरणार आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू फलंदाजाला आश्चर्यचकित करणारा चेंडू आपण पाहतोय घेऊन येतोय प्रितेश म्हात्रे. सन्मान्य शरद गावण मांडवा येथील यांना विनंती आहे की व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्मान्य शरद गावण सन्मान्य नितेश कडू आपली प्रतीक्षा पाहत आहेत व्यासपीठावर. पहिल्या षटकाचा खेळ इथे आपण पाहतोय. पहिल्या षटकातील पहिल्या षटकातील आपण पाहतोय 5 चेंडूचा इथे खेळ होतो. एक जोरदार अपील केलं गेलं होतं मात्र पंचांनी अपील फेटाळून लावलंय. पहिल्या षटकातील 5 चेंडू अखेरीस धावसंख्या 4 धावा. अंतिम चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. पहिल्या षटकाची सांगता होते जिथे प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी राखायची विजयासाठी पहिल्या षटकात 4च धावा आल्यात. एक चांगलं षटक म्हणावं लागेल, कंजूस षटक. चांगली सुरुवात आपल्या गोलंदाजी मार्फत करून दिले ते गोलंदाज प्रितेश म्हात्रेने. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये आवश्यकता आहे विजयासाठी ती म्हणजे 28 धावांची. 32 धावांचं आव्हान आहे. 4 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. आपण पाहतोय आमचे गुणलेखक मित्र आम्हाला सांगतायत 4 धावा आलेल्या आहेत. 28 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 28 धावा. 28 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. नवीन गोलंदाज विकेश येतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवर केतन. पहिल्या चेंडूवरती जोरकस फटका. चेंडू वन बाउन्स काव कॉर्नर सीमारेषे पार दंड आणि चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. प्रत्येक शिवजयंतीला आवर्जून लागणारं गाणं आपण ऐकतोय आता या डीजेच्या माध्यमातून. या चेंडूवरती नक्कीच चौकार आलाय. टप्पा पडल्यानंतर आउटफील्डची कमाल आपण पाहिली आणि पण बाउन्स चेंडू अतिरिक्त उशी घेऊन गेलाय. आपण पाहतोय अजून एक जोरदार अपील केलं जात आहे. या सामन्यात आपण पाहिलं तर जोरदार अपील केलं जात आहे. पंचांवरती दबाव आणण्याचाही प्रयत्न केला जातोय. पंचांसाठी खूप कठीण परीक्षा म्हणावी लागेल या सामन्यात, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत आणि दोन्ही संघ केवळ विजय संपादन करायच्या या दृष्टिकोनाने मैदानात खेळ करतायत. दोन्ही लढवय्ये संघ आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू फटका बसलाय. चेंडू हवेत, फलंदाज केतन बॅक टू द पॅव्हलियन. दुसरा झटका भावी 11 गावदेवी धोकडे संघाला. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय भगवा चषक रंगतोय आणि भगवा चषक असल्यामुळे आपण पाहतोय हे गाणं वाजलंच पाहिजे. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. मागील सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार पटकावलेला अष्टपैलू खेळाडू भावी 11 गावदेवी धोकडे संघाचा संकेत नाईक, ज्यांनी मागील सामन्यात अष्टपैलू खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि सामन्याचा किताब पटकावला होता. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झाली 8 धावा. या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ बाकी. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले तर पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर पुढील 2 चेंडू निर्धाव. एक फलंदाज देखील बाद झालाय आणि आपण पाहतोय गावदेवी धोकोडे संघाची वेगळी रणनीती या सामन्या दरम्यान. पहिले सलामीरांच्या जोडीत बदल, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरही नवीन खेळाडूला बढती देण्यात आली होती आणि प्रमुख खेळाडू आता आपण पाहतोय मधल्या फळीत खेळण्यासाठी आलेत. मधल्या फळीत आपण पाहतोय संकेत नाईक आलेला आहे, जो मागील सामन्यात आपण पाहिलं तर सलामीराच्या भूमिकेत आला होता. तर अजूनही मागील सामन्यातील सलामीच्या भूमिकेत आलेला आक्रमक विस्फोटक फलंदाज फलंदाजीसाठी येणं बाकी आहे. आणि यावेळेस मुस्तफा बाद होतोय. तिसरा हादरा बसतोय भावी 11 गावदेवी धोकडे संघाला. थँक्यू डीजे मास्टर. साईबाबांचं एक सुंदर असं गीत आपण ऐकतोय डीजेच्या माध्यमातून. आणि आपण प्रवेशद्वार जो पाहतोय त्यामध्ये ज्या गाड्या आहेत त्या बाजूला घ्यायच्या. प्रवेशद्वाराच्या समोर ज्या गाड्या आहेत सरबतवाल्यापासून जेवढ्या ज्या गाड्या आहेत त्या बाजूला घ्यायच्या. प्रवेशद्वारासमोर अडथळा ठेवायचा नाहीये. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय ते गोलंदाज विकेशला, सर्व मान्यवरांना त्याचबरोबर सर्व क्रिकेट खेळाडूंना सांगू इच्छितो, आतापर्यंत या स्पर्धेत कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली नाहीये. या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक वीर विकेश होतो का पाहायचंय. विकेशच्या नावावरती कित्येक हॅट्रिक आपण पाहिलेले आहेत. आता पाहूया या सामन्यात ही त्याला या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवण्याची सुवर्ण संधी आहे. आणि समोर आक्रमक फलंदाज अंकित पाटील, एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय. या वेळेस चेंडूला सन्मान दिलाय, लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलाय, एक धाव घेतली जाते. चांगल्या चेंडूला आपण पाहतोय इथे सन्मान दिला जातोय. तो फलंदाज अंकित पाटील कडून 1 धावेने त्याने आपल्या धावांचं खातं उघडलं. 1 धावेने आपण पाहतोय धाव संख्या दुहेरी अंक नाव संख्या झाली ती म्हणजे 9 धावा.
या षटकाचा विचार केला तर या षटकातील 5 चेंडू झालेत. आता वेळोवेळी आपल्याला क्षेत्रक्षणात बदल पाहायला मिळेल, कारण एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानात आपण पाहतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन भाविक 11 गावदेवी धोकोडी संघाकडून आपण मैदानात पाहतोय. आणि विकेशने खरंच एक चांगलं षटक आतापर्यंत केलंय. पहिल्या चेंडूवरचा चौकार वगळता आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. समोर फलंदाज आपण पाहतोय संकेत नाईक, दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. फुलटॉस चेंडू कव्हर शॉट फटका मारण्याचा प्रयत्न, फलंदाज संकेत नाईक बॅक टू द पॅव्हलियन. एक मोठा हादरा भाविक 11 गावदेवी धोकोडी संघाला. थँक्यू डीजे मास्टर. एक ट्रान्स सॉन्ग आपण पाहिलं जे खूप वेळा डीजे मध्ये डेस्क पब मध्ये आपण ऐकलेलं आहे. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका अंगलटी आलाय तो फलंदाज संकेतचा. इथे क्षेत्ररक्षण आपण पाहतोय अव्वल दर्जाचं केलं जात आहे ते म्हणजे वागेश्वर धोकोडे संघाकडून. आणि वागेश्वर धोकोडे संघ हे आपल्याला दाखवून देतोय या मैदानात की आम्ही जरी धावसंख्या कमी केली असली तरीही आम्ही अंतिम षटकापर्यंत आम्ही लढवय्या संघाची वृत्ती दाखवणार. अंतिम षटकापर्यंत आम्ही लढणार. धावसंख्या झाली 2 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद 9 धावा. दोन षटकांमध्ये 12 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात आणि 4 फलंदाज बाद झालेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी भाविक 11 गावदेवी धोकोड संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे 23 धावांची. नवीन गोलंदाज योगेश गोठणकर येतोय वैयक्तिक पहिलं आणि वागेश्वर धोकोड संघासाठी तिसरं षटक घेऊन. फलंदाजीसाठी मैदान आपण पाहतोय सर्वात अनुभवी खेळाडू जयवंत पाहायला मिळतो आपल्याला. नॉन स्ट्राईक विस्फोटक फलंदाज अंकित पाटील. आता ह्या दोघांवरती मोठी जबाबदारी आहे हा सामना संपवण्याची, विजयी रेषा ओलांडण्याची. सन्मान्य सुरेंद्र माळवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठ येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्मान्य सुरेंद्र माळवी आपणास ही विनंती. पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटच्या चेंडूचा विशेष संपर्क होत नाही. चेंडू आपण पाहतोय गोलंदाजच्या दिशेने आलाय. 11 चेंडू 23 धावा. जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली होती तेव्हा कुणालाही वाटलं नसेल की हा सामना अशा प्रकारे पुढे जाईल. अजूनही हा सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाज मात्र प्रभावी कामगिरी करतोय. व्हेरिएशन, परिवर्तन, परिवर्तन हा सगळ्याच गोष्टीत नेहमीच महत्वाचं ठरतो. मग जीवन असेल, क्रिकेट असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल. आणि तेच परिवर्तन आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये ते गोलंदाज योगेश गोठणकर कडून. आणि ह्या परिवर्तनामध्ये त्याला यश मिळतंय. फलंदाजाला तो चकवतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही म्हणून आता धावसंख्या आपण पाहतोय विजयी धावसंख्या अजूनही आवश्यक आहे ती 23 धावा. 2 चेंडू कमी झाले, 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय आपल्या रनअप मध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना ते गोलंदाज योगेश गोठणकरला. यावेळेस चांगला चेंडू, वेगवान चेंडू. इथे यष्टीरक्षक चकतोय कारण चेंडूवरचा वेग पाहता त्याच्या हातून चेंडू निसटलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. 1 धाव आलेली आहे. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेन. पहिले 2 चेंडू पण पाहिले त्या चेंडूवरची गती कमी केली होती आणि तिसरा चेंडू वेगवान चेंडू गतीने बीट केला या चेंडूवरती. आणि गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना आपल्या संघासाठी योगेश गोठणकरला आपण पाहतोय आपल्या नेहमीच्या शैलीत पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज झालाय. आणि जयवंतला खूप कठीण प्रश्न विचारतोय असंच म्हणावं लागेल तो मैदानात, ज्याचं उत्तर जयवंतकडे पहिल्या 3 चेंडूवर ती मिळालं नाहीये.
यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. इथे महेंद्र माळुंगे झेल सोडतोय. रेग्युलेशन कॅच, चांगला झेल होता पण तो सोडलेला आहे. जीवदान दिलंय ते जयवंतला. या चेंडूवरती गडी बाद झाला असता. सन्माननीय हेमंत पाटील यांचे इथे स्वागत आहे. मंडळाकडून मी त्याचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांनी व्यासपीठावर बसून आसनस्थ व्हायचंय आणि क्रिकेटच्या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. या चेंडूवरती 1 धाव आली. धावसंख्या झाली 11 धावा. 4 चेंडू झालेत या षटकातील आणि 2च धावा खर्च केल्यात योगेशने. अप्रतिम गोलंदाजी. आणि आता मात्र ज्या गोष्टीची आवश्यकता होती ती गोष्ट होते. मनासारखी गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजे भावी 11 गावदेवी धोकोडे संघासाठी की त्यांचा विस्फोटक फलंदाज अंकित पाटील स्ट्राईकवर आलाय. आज पहिल्या सामन्यात अंकितच्या बॅटमधून धावा आल्या नाहीयेत पण या सामन्यात एक विस्फोटक खेळी करण्याचा त्याचा निर्धार नक्कीच असेल. पण त्याला त्याच्या समोर तेवढ्या तोडीचा तेवढ्याच ताकदीचा भेदक गोलंदाज गोलंदाजी करतोय हे विसरून चालणार नाही. सामना पुढे सरकतोय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यात आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका या 2 चेंडूमध्ये आवश्यक आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनाने. तर गोलंदाजच्या दृष्टिकोनाने हे 2 चेंडूवरती त्याला धावा द्यायच्या नाहीयेत, धावा रोखायच्या आहेत. किंबहुना फलंदाजांना बाद करायचा, एक मोठा अडथळा दूर करायचा आहे. अंकितची प्राइज विकेट घ्यायची असंच म्हणावं लागेल. चेंडू हवेत आणि फलंदाज अंकित पाटील बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. पब मध्ये गेल्यानंतर ज्या गाण्यांवरती तरुणांची पावलं थिरकतात असेच गीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. त्याबद्दल धन्यवाद डीजे ऑपरेटरचं. आपण पाहतोय इथे एक महत्वपूर्ण गडी बाद झालेला आहे आणि जिथे अंकित बाद झालाय आता मात्र काहीसा धडपणाखाली बॅकफुटला ढकललं गेलंय. ते भावी 11 गावदेवी धोकोडे संघाला 7 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता. महत्वपूर्ण चेंडू आहे आणि एक भेदक अप्रतिम षटक घेऊन आला असं म्हणावं लागेल. तो गोलंदाज योगेश गोटणकर ज्याने आपल्या षटकात महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यात. यावेळेस संख्येच्या बॅटमध्ये मोठा फटका. चेंडू पुन्हा उंचावेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इथे झेल सोडलाय, सोपा झेल सोडलाय. या षटकात कदाचित गडी बाद होण्याची संख्या आपल्याला 1 पेक्षा 3 पाहायला मिळाली असती. मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहतोय त्यांनी झेल सोडलेला. पहिला झेल सोडला होता कव्हरच्या क्षेत्रावरती महेंद्र माळुंगे याने आणि त्यानंतर अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय झेल सोडलाय तो प्रितेश म्हात्रे याने. या चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या 12 झालेली आहे. अंतिम षटकात 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यकता आहे भावी 11 गावदेवी धोकोडे संघाला. ती म्हणजे 20 धावांची आवश्यकता. आणि चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये मित्रांनो. यानंतर आपल्याला 2 महत्वपूर्ण सामने खेळवायचे आहेत. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे त्यामुळे जर आपण लवकर सुरू केलं सामना तर फायदा तुमचाच होणार आहे कारण पुढे जाऊन तुम्हालाच चांगल्या षटकांचे सामने खेळायला मिळतील. अन्यथा उशीर झाला तर आपल्याला षटकांची संख्या कमी करावी लागेल आणि त्यामध्ये तुमचं नुकसान आहे. याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. चला अंतिम षटकासाठी गोलंदाजाला नियुक्त करायचंय. अंतिम षटक घेऊन कोण येत आहे? तीन षटकांचा खेळ पूर्ण झालाय.
18 चेंडूचा सामना करताना धावफलक धावसंख्या आली ती म्हणजे 12 धावा. पहिल्या षटकात आल्या 4 धावा, एक फलंदाज बाद झाला. दुसऱ्या षटकात 5 धावाला 3 फलंदाज बाद झाले. तिसऱ्या षटकात 3 धावा आल्या, एक फलंदाज बाद झाला. अंतिम षटकासाठी आलाय गोलंदाज विशाल सुखदरे. पहिला चेंडू पण पाहतो आखूट टप्प्याचा होता आणि जेव्हा जेव्हा सौरभ आपण पाहतो आखूट टप्प्याचा चेंडू होतो, फलंदाज त्याला बॅकफुटला जाऊन जोरकस फटका लगावतो. मात्र ह्यावेळेस संकेतची काहीशी वेगळी रणनीती, जागून उभं त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या चेंडूचा काही संपर्क झाला नाही. पहिला चेंडू निर्धाव. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर 3 बिग हिट्स, 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता, माफ करा 1 धाव आलेली आहे, म्हणजे 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता, 3 बिग हिट्स आणि सामना जिंकेल भाविक 11 गावदेवी धोकोडे संघ. पण गोलंदाजी चांगल्या लयीत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जोरकस फटका, चेंडू हवेत आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. खणखणीत षटकार. थँक्यू डीचे मास्टर. संकेतच्या बॅटवरून षटकार आले आणि बरोबर त्याबरोबर पारितोषिकी येणार आहे. जर संकेतने अजून 2 षटकार लागून हा सामना जिंकवला, अभिषेकने 2 षटकार लागून हा सामना जिंकवला तर अभिषेकसाठी नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. ते म्हणजे सन्माननीय नितेश कडू आयोजक यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार. सामन्यातील रंगत अजूनही कायम आहे. मागील सामना एक झाला होता, त्या सामन्यातील अंतिम चेंडूवरती विजय संपादन केला होता, निसट्ट विजय मिळवला होता असं म्हणावं लागेल. तो म्हणजे वागेश्वरी धोकोडे संघाने. आणि ह्या सामन्यात आपण पाहतोय सामना रंगतदार अवस्थेत आलेला आहे. 4 चेंडू विजयासाठी प्रतिस्पर्धी संघाला 13 धावांची आवश्यकता. 1 षटकार लागलेला फलंदाज अजूनही स्ट्राईकवर आहे, त्याच्यावरती नक्कीच विजयाच्या आशा आहेत. त्या म्हणजे भाविक 11 गावदेवी धोकोडे संघाच्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्यात आणि आता आपण पाहतोय क्लोजिंग फिल्डर्स, एक रणनीती वापरली जाते. सन्मान्य जयसिंग म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठे येऊन आसनस्थ व्हायचंय. आणि 2 जीवदान मिळालेत फलंदाजाला. तोच फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र प्रतिस्पर्धी संघासमोर काळ बनून उभा राहतो का हेच पाहायचंय, कारण त्यांनी 1 षटकार लगावलाय. आपल्या संघामध्ये एक संजीवनी मंत्र फुकला असं म्हणावं लागेल या षटकाराने. अजूनही आपल्या संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्यात त्यांनी या षटकाराने. 4 चेंडू, चला लवकर घ्यायचं मित्रांनो, एवढा वेळ वाया घालवायचा नाहीये. आपलं क्षेत्ररक्षण लवकर सजवून घ्यायचंय आपण. 4 चेंडू 13 धावा. झेल टिपण्याचा इथे प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज इथे बाद होते. अप्रतिम झेल. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय या चेंडूवरती अप्रतिम झेल पकडलाय. या झेलाचं नामांकन नक्कीच आमच्याकडे आम्ही नोंदवू. ज्याप्रमाणे आपण पाहिलं काल नागेश्वरावा संघ, आपण पाहिलं तर जोगेश्वरी माता संघाच्या निकेश या खेळून चांगला झेल टिपला होता. त्यानंतर आपण पाहतोय हा झेल, असे बरेच चांगले झेल आपल्याला पाहायला मिळालेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. सौरभ, क्रिकेटमध्ये 13 ही धावसंख्या अशुभ मानली जाते. शुभ अशुभ ही नंतरची गोष्ट आहे, पण मैदानावर जो चांगला खेळ करतो नक्कीच तो विजयी ठरतो, हे आपण बराच वेळा पाहिलंय. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज आपण पाहतोय. संकेत येतोय फलंदाजीसाठी आणि आता संकेतला गतवर्षीची एक खेळी आठवावी लागेल.
जर त्याला हा सामना जिंकायचा असेल, ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाबरोबर त्यांनी जो खेळ साकारला होता तसाच खेळ करावा लागेल त्याला या सामन्यात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, या चेंडूवरती एक धाव मिळते, याचा अर्थ 2 चेंडू 12 धावा. इट मीन्स 2 बॉल्स 12 रन्स. 2 चेंडू 12 धावा. आणि आता 2 चेंडूवरती म्हणजे दोन्ही चेंडूवरती षटकार लगावायचे आहेत. या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर हा सामना जिंकेल भाविक 11 गावदेवी धोकडे संघ. आणि इथे नक्कीच गोलंदाजाने मात्र कमाल केले ती वाघेश्वरी धोकडे संघाची, आणि त्याचबरोबर त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ दिली ती क्षेत्ररक्षकांनी. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण, अव्वल दर्जाची गोलंदाजी आणि सामना अंतिम षटकातील अंतिम 2 चेंडूवर आलाय. 2 चेंडू 12 धावा. आणि या चेंडूवरती फलंदाज संकेत बाद होतोय. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या सामन्यात षटकारानंतर स्वरूप तू नक्कीच तुझ्या तोडून उद्गार आले होते, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. जर तीच वृत्ती वापरली असती या सामन्यात तर कदाचित या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. 24 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या आहेत, सहज इथे आम्ही सामना पार करू, हा उद्देश होता. अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय, पण पहिल्या चेंडूपासून आपण पाहतोय एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न केला. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक आम्ही हलता ठेवू, पण पहिल्या षटकातच 4 धावा आल्या केवळ. आणि त्यानंतर सामन्यात चरशी साधली असं म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने ती वाघेश्वरी धोकडे संघाने. आणि तिसरं षटक आपण पाहिलं तर सामन्याला पूर्णतः कलाटणी देणारं षटक होतं. हा चेंडू वाईटचा. एक चेंडू 11 धावांची आवश्यकता अशक्य प्राय आव्हान आहे जर गोलंदाजाने काही मोठी चूक केली नाही तर. वाईट +1 10 धावांची आवश्यकता. एक चेंडू 10 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय आणि बक्षीस ट्रॉफीमध्ये आपलं स्थान निश्चित करतोय तो वाघेश्वरी धोकडे संघ. अभिनंदन वाघेश्वरी धोकडे संघाचं. त्याचबरोबर आपण पाहतोय मी नितेश कडू फाउंडेशन पुरस्कृत या भगव्या चषकामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आभार प्रकट करतोय ते भाविक 11 गावदेवी धोकडे संघाचं.